तर काय सांगणार, काल मुक्ताईनगर या ठिकाणी एक बिबट भरवस्तीमध्ये घुसलेला होता. गेस्ट हाऊस या ठिकाणी कपारीत लपलेला होता. त्यानंतर वन विभागाच्या टीम त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्याला इंजेक्शनद्वारा बेहोश करण्यात आला. मात्र त्या ठिकाणी नागरिक व इतर लोक त्याला लाठ्या-काठ्यांनी मारताना पाहायला मिळतं. वन विभागाच्या समोर ही सगळी घटना घडलेली आहे. काय कारवाई होणार आणि काय नियम आहे? काल दिनांक 12 एप्रिल रोजी मुक्ताईनगर शहरातील बस स्थानक परिसरामध्ये एक बिबट असल्याबाबतची माहिती वन विभागास मिळून आली. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर वन परिक्षेत्रांतर्गत वन अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले याच्यामध्ये. सदर घटनास्थळी भरपूर लोक असल्यामुळे त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला थोडा बाधा येत होता याच्यामध्ये. त्यानंतर आपण जळगावमधील रेस्क्यू टीम सुद्धा आपण तिथं प्राचारण करण्यात आली होती. रेस्क्यू टीमने सदर बिबट या प्राण्यास ट्रँक्युलाइज करून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु मॉब जास्त असल्यामुळे जेरबंद करता करता थोडं मॉब तिथं वन्य प्राण्याजवळ पोहोचला होता. तरी पण आपण त्याला जेरबंद करून ताब्यात घेतलेला आहे. सध्या बिबट या वन्य प्राण्याची परिस्थिती मेडिकल चेकअप केले असता तर तो सध्या सुस्थितीमध्ये आहे ह्याच्यामध्ये. तर आता ज्या ठिकाणी बिबट या प्राण्यास मॉबने जे व्हिडिओमध्ये आपण बघता ह्याच्यामध्ये की लाठ्याकडे मारहाण करताना दिसत आहे. पण आता पुढील आपण एक प्राथमिक चौकशी केल्यानंतर जे निष्कर्ष येतील त्यानुसार आपण कारवाई करू. दिलेले होते आणि त्याच्यानंतर बिबट प्राण्याला काय होतं? आपण ट्रँक्युलाइज करण्याकरता जिथे स्थानिक जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना आपण प्राचारण केलं होतं. तर त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण ट्रँक्युलायझेशनसाठी आपण मेडिसिन्स वापरले होते आणि त्यानंतर आपण डाट मारला होता. काय असतं नेमकं हे? काय असतं डॉट आणि ट्रँक्युलाइज म्हणजे काय नेमकं साध्या भाषेत? ट्रँक्युलाइज म्हणजे कसं, आपण एक वन्य प्राण्याला आपण जर ताब्यात घ्यायचं असेल तर आपण बेशुद्ध करण्यासाठी आपण त्याला 2 मेडिसिन असतात, एक झायलेसिन आणि केटॅमिन. त्या 2 औषधानुसार आपण त्याला बेशुद्ध करतो कशा माध्यमातून? ट्रँक्युलायझन गनच्या माध्यमातून. ओके. आणि ते झाल्यानंतर किती वेळेत तो बेहोश होतो? तरी साधारण त्याला एक 5 ते 6 मिनिटांमध्ये तो बेशुद्ध होतो याच्यामध्ये. तर हे शासनाने केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोक त्याला लाठ्या-काठ्यांनी मारताना पाहायला मिळतात वन विभागाच्या समोर. कारवाई का करत नाही वन विभाग, अशी देखील प्राणी मित्रांकडून मागणी केली जाते. ठीक आहे, आता आपण या प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशी करतो याच्यामध्ये. त्या चौकशीअंती जे निष्कर्ष निघतील त्यानुसार आपण कारवाई करू. वन विभागाचे महसूलचे कर्मचारी, इतर स्टाफ आपल्याकडे होता. मात्र त्या ठिकाणी स्थानिक आमदार जे आहेत ते देखील काठ्यांनी मारताना पाहायला मिळतात. नाही, ऍक्च्युली कसं, बिबट प्राणी हा म्हणजे जे मुक्ताईनगरचे मुख्य शहर आहे ना, तिथं बस स्थानक पण होता, एक रविवारचा दिवस पण होता, आजूबाजूला बाजार पण होता, मॉब हजारोच्या संख्येने होते याच्यामध्ये. त्यामुळे थोडं परिस्थिती नियंत्रणात आणण्यात थोडा प्रॉब्लेम येत होता. मग यदि त्याला इंजेक्शन दिल्यानंतर मी त्याच्यावर लाठी-काठी मारतो. नाही, ऍक्च्युली ट्रँक्युलाइज केल्यानंतर त्याला आपण जेरबंद करण्यासाठी, पिंजऱ्यात टाकण्यासाठी आपण तिथं समोर मॉब गेला असेल. पण बघू, आता पुढे आता प्राथमिक चौकशी आपण करू, त्यानंतर मग आपण कारवाई करू. दोषी आढळले तर काय कारवाई होणार? बघू आता चौकशीत, आता जे दोषी असतील त्यावरती कारवाईच होणार, जे नियमानुसार वन कायद्यानुसार जे आहेत आपले काय काय असतं त्याच्यामध्ये. कारवाई नियम? त्यामध्ये मग हंटिंगचा म्हणजे असेल किंवा टीझिंगचा असेल म्हणजे त्या काय नेमकं? सेक्शननुसार. कुठले गुन्हे? त्यामध्ये टीझिंग एकतर आपण वन्य प्राण्याला म्हणजे मारण्याचा उद्देशाने केला असेल, हंटिंग करणार असेल, पण त्यांचं इंटेन्शन सुरुवातीला बघावं लागेल. ते आता पुढील प्राथमिक चौकशी ज्यावेळी होईल त्यानुसारच आपण त्याविषयी भाष्य करण्यात येईल. कधीपर्यंत होईल? तरी आता आपण एक 2 दिवसामध्ये होऊन जाईल.